यूपीएससी, एमपीएससी आणि कंबाईन या तिन्ही प्रिलिम जवळ आलेले आहेत आणि तिन्ही प्रिलिमसाठी इंडियन पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्र या विषयाचं कुठले टॉपिक्स महत्त्वाचे आहेत आणि टॉपिक्स मधले कुठले प्रश्न आपल्याला महत्त्वाचे आहेत या प्रश्नांचा आपण आढावा या लेक्चर सिरीज मध्ये घेणार आहोत. ही आपली पहिली लेक्चर सिरीज आहे इंडियन पॉलिटीची. अशा 3 लेक्चर सिरीज असतील. या पहिल्या लेक्चर सिरीज मध्ये आपले हिस्टोरिकल बॅकग्राऊंड, प्रिएम्बल, फंडामेंटल राईट, डीपीएसपी, फंडामेंटल ड्युटीज आणि सिटिझनशिप एवढे चॅप्टर आपले कव्हर होणार आहेत. तर यामध्ये आपण एमसीक्यू पाहणार आहोत. तर फर्स्ट एमसीक्यू आपला आहे 1935च्या कायद्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अंमलात आणलेल्या नाहीत. ओके, त्यामध्ये आहे भारत मंडळ रद्द, भारतीय संघराज्य, केंद्रातील द्विदल राज्य पद्धती आणि प्रांतिक स्वायत्तता. ज्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत ए फक्त, बी अँड सी, ए बी सी आणि डी फक्त. ओके, आपल्याला काय सांगायचं आहे याच्यामधील कुठल्या तरतुदी अंमलात आणलेल्या नाहीत. तर याचं करेक्ट ऑप्शन काय असेल एकदा वाचून घ्या प्रश्न. ओके, याचं करेक्ट ऑप्शन आहे भारत मंडळ रद्द ही अंमलात आणलेली आहे, भारतीय संघराज्य, द्विदल राज्य पद्धतील केंद्रातील आणि प्रांतिक स्वायत्तता ही सुद्धा आणलेली आहे अंमलात. ओके, अंमलात कुठल्या आणलेल्या नाहीत बी आणि सी. याचा आन्सर काय असेल सेकंड. ओके, बी अँड सी हे याचा आन्सर आहे. आता आपल्याला पाहायचं आहे 1935चा ऍक्ट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. ओके, याचे सोर्सेस कुठले आहेत. आपल्याला सोर्सेस माहिती पाहिजेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट कुठून घेतलेला आहे. ओके, सर्वात पहिला सोर्स आहे याचा सायमन कमिशन अहवाल. त्यानंतर आहे नेहरू रिपोर्ट यापासून घेतलेला आहे. तिन्ही गोलमेज परिषदांची जी श्वेतपत्रिका आली होती यापासून सुद्धा हा कायदा बराच घेतलेला आहे. त्यानंतर ब्रिटिश सरकारची श्वेतपत्रिका होती आणि मुडियन अहवाल या 5 गोष्टींपासून हा 1935चा कायदा बनवण्यात आलेला आहे. ओके, या कायद्यामध्ये काय काय आहे. या कायद्यामध्ये आपल्याला 3 सूची बनवलेल्या होत्या. कुठली संघ सूची, प्रांतिक सूची आणि समावर्ती सूची. त्यानंतर सर्व अधिकार हे गव्हर्नर जनरल म्हणजे राज्यपालांकडे देण्यात आलेले होते. त्यानंतर या कायद्यान्वये स्वायत्तता लागू झाली होती. फेडरल कोर्टची स्थापना 1 ऑक्टोबर 1937 रोजी झालेली आहे आणि ती कुठल्या कायद्याने झालेली आहे ते 1935च्या ऍक्ट नुसार ही फेडरल कोर्टची स्थापना झालेली आहे. त्यानंतर लोकसेवा आयोग हा 1935च्या कायद्यान्वये स्थापन करण्यात आलेला आहे. त्यानंतर 10% लोकांना हा मतदानाचा अधिकार दिलेला आहे. कायदे मंडळातील 1/3 लोकांना किंवा 1/3 जे मुस्लिम होते त्यांना प्रतिनिधित्व कायदे मंडळामध्ये दिलेले आहे. फक्त मुस्लिमांनाच प्रतिनिधित्व या कायद्याने दिलेलं नाही, तर मुस्लिमांबरोबरच कोणाकोणाला दिलेलं आहे वाचलं असेल तर आठवेल तुम्हाला. शिखांना दिलेलं आहे, भारतीय ख्रिश्चन आहेत त्यांना दिलेलं आहे आणि जे अँग्लो इंडियन आहेत यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र प्रतिनिधित्व या कायद्याने देण्यात आलेलं आहे. ओके, आणि सर्वात महत्वाचं आहे केंद्राकडून राज्यांना जी निर्देश देण्याची प्रणाली जी आहे ती 1935च्या कायद्याकडून आपण घेण्यात आलेली आहे. ओके, मला वाटतं बऱ्याचपैकी कायदा क्लिअर झालेला आहे आणि ह्या 1935च्या कायद्यावरती 100% यूपीएससी, एमपीएससी आणि एमपीएससी कंबाईन मध्ये एक तर प्रश्न असतो म्हणजे असतोच. ओके, सेकंड प्रश्न आपण बघूयात. तर खालील विधाने विचारात घ्या. ओके, 1946 त्या कॅबिनेट मिशन योजनेतून किंवा योजनेनुसार भारताचे संविधान सभा गठीत करण्यात आली. काय म्हणतात 1946च्या कॅबिनेट मिशन प्लॅननी. सेकंड आहे भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली. ओके, भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र 11वे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात पार पडले. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला कोणती विधाने बरोबर आहेत. आपल्याला राईट विधाने म्हणजे जे बरोबर आहे ते शोधायचे आहेत. याच्यामध्ये आहे ए किंवा फक्त ऑप्शन मध्ये ए किंवा बी, ए आणि डी सी बी आणि सी, ए बी आणि सी, फक्त ए आणि सी. विचार करा. संविधान सभाबद्दल विचारलेला आहे प्रश्न. ओके, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बद्दल काय म्हणतात कॅबिनेट मिशन योजनेतून किंवा योजनेनुसार ही कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली तयार झालेली आहे. राईट, येस, बरोबर आहे हे. त्यानंतर संविधान सभेची पहिली बैठक कधी झालेली होती 9 डिसेंबर 1946 साली झालेली होती. हे सुद्धा राईट आहे. आणि संविधान सभेचे 11वे सत्र हे या काळामध्ये पार पडले, हे सुद्धा राईट आहे. म्हणजे तिन्ही ऑप्शन हे राईट आहेत. म्हणजे आपला आन्सर काय येईल इथे तर 3 येईल. ओके, ए बी सी. आता इथे महत्वाचा प्रश्न कशावर विचारण्यात आलेला आहे तर संविधान सभा याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बद्दल प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली म्हणजे संविधान सभा.
संविधान सभाची सर्वप्रथम कल्पना ही कोणी मांडली होती? 1934 मध्ये संविधान सभा स्थापन करण्याची सर्वप्रथम कल्पना ही मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडलेली होती. ओके, ऑगस्ट ऑफर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ऑफरमध्ये अल्पसंख्याक जे होते, ओके, त्यांना पूर्णपणे असं वजन देण्यात आलेलं होतं आणि भारतीयांसाठी स्वतंत्र राज्यघटना तयार करण्याची परवानगी देण्यात आलेली होती. ओके, कशामध्ये आहे? संविधान सभामध्ये. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, संविधान सभा जेव्हा आपण निवडली त्याच्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे माहिती आहे? हे याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. उपाध्यक्ष म्हणून हरेंद्र कुमार मुखर्जी यांची संविधान सभेच्या उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. ओके, त्यानंतर आहे संविधान सभेचे संविधान बनवण्याच्या वेगवेगळ्या कामांसाठी एकूण किती समित्या नेमलेल्या आहेत? तर 22 समित्या नेमलेल्या आहेत आणि यापैकी 8 प्रमुख समित्या आहेत. तर आणखीन प्रिलिम एक्झाम आहे, या एक्झाम मध्ये प्रश्न कशावरती येतो? या ज्या 8 प्रमुख समित्या नेमलेल्या आहेत त्या 8 प्रमुख समित्यांवरती प्रश्न येत असतो. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची कमिटी आहे मसुदा समिती. या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर बाबासाहेब आंबेडकर. ओके, प्रश्न कसा येतो? एकतर अध्यक्षांवरती प्रश्न येतो, अध्यक्ष कोण होते, समित्या दिल्या जातात एका साईडला अध्यक्ष दिले जातात आणि यांच्या जोड्या लावा म्हणून प्रश्न विचारले जातात, किंवा एखाद्या समितीमधले जे सदस्य आहेत ते सदस्य दिले जातात आणि याच्यामधील कुठला सदस्य या समितीमध्ये नव्हते किंवा होते असं विचारलं जातं. ओके, आणि याच्यापैकी आपल्याला ऑप्शन चूज करायचे असतात. या पद्धतीने प्रश्न येत असतात. त्याच्यानंतर केंद्रीय ऊर्जा समिती होती, याचे अध्यक्ष जे होते ते जवाहरलाल नेहरू होते. त्याच्यानंतर केंद्रीय घटना समितीचे अध्यक्ष सुद्धा कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे केंद्रीय घटना समितीचे अध्यक्ष होते. सर्वात महत्वाची प्रांतिक घटना समिती होती, प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल हे होते. अल्पसंख्याक आदिवासी जी क्षेत्रांसाठी जी समिती सल्लागार समिती स्थापन करण्यात आली होती त्याचे सुद्धा अध्यक्ष वल्लभभाई पटेल होते. ओके, एवढं लक्षात आलं. त्यानंतर आहे राज्य समिती, त्याचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. ह्या अशा टाईपच्या काही समित्या होत्या आणि त्यांचे अध्यक्ष हे आपल्याला आले पाहिजेत. आणि सर्वात महत्वाचा आहे संविधान सभा विषयी सुद्धा प्रश्न येत असतो एक्झाम मध्ये. बघूयात, भारतीय संघराज्यांसंबंधी खालील विधाने लक्षात घ्या. ओके, अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या घटनांमधून भारतीय राज्यघटनेचे संघराज्याचे वैशिष्ट्य घेतलेले आहेत. ओके, कुठून? अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या घटनेपासून. त्यानंतर आहे सेकंड, घटक राज्यामधील कराराचे फलित म्हणजे भारतीय संघराज्य असं स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि थर्ड आहे भारतीय संघराज्यातील घटकांना फुटून सिसीट निघण्याचा अधिकार आहे, म्हणजे फुटून निघण्याचा अधिकार आहे. ओके, विधाने लक्षात घ्यायची आहेत आपल्याला आणि इथे लिहायचं आहे कुठले विधान बरोबर नाही. ओके, फर्स्ट आपण पाहूयात, अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या घटनांमधून भारतीय राज्यघटनेचे संघराज्याचे वैशिष्ट्य घेतलेले आहेत का? येस, घेतलेले आहेत. घटक राज्यांमधील कराराचे फलित म्हणजे भारतीय संघराज्य, राईट. ओके, भारतीय संघराज्यातील घटकांना फुटून निघण्याचा, जसं अमेरिकेमध्ये फुटून निघण्याचा अधिकार आहे तसं भारतीय संघराज्यातील घटक राज्यांना आहे का? तर तसा अधिकार दिलेला नाही आपल्या कॉन्स्टिट्यूशननी. ओके, म्हणजे हे रॉंग आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठलं आहे? फक्त सी. आपल्याला काय सांगायचं आहे? कुठले विधान बरोबर नाही हे सांगायचं आहे. याच्यामुळे फक्त सी हे आन्सर असेल. आता इथे पाहूयात आपण, हे जे संघराज्याचे वैशिष्ट्य आहे ते कुठल्या आपण स्टेट पासून घेतलेले आहेत हे खूप महत्वाचं आहे. ओके, कुठल्या देशापासून ही वैशिष्ट्ये घेतलेली आहेत? आपण आपलं संविधान कसं आहे? पॅचवर्क आहे. ओके, आणि यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येत असतो. त्या सर्वात प्रथम आहे 1935चा कायदा, 1935चा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट जो आपण पाहिला त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येत असतात आणि त्यावरून आपण कुठली कुठली वैशिष्ट्ये घेतलेली आहेत यावरती सुद्धा एक्झाम मध्ये प्रश्न येत असतात. ओके, यामध्ये सर्वात महत्वाचं आहे संघराज्य योजना घेतलेला आहे, न्याय व्यवस्था 1935च्या ऍक्ट मधून घेतलेली आहे. त्याच्यानंतर लोकसेवा आयोग घेतलेला आहे. आणीबाणीच्या तरतुदी ज्या आहेत त्या आपण ह्या 1935च्या ऍक्ट पासून घेतलेल्या आहेत. आणि राज्यपालाचे जे पद आहे ते सुद्धा आपण 1935च्या ऍक्ट पासून घेतलेले आहे. ओके, त्याच्यानंतर आहे दुसरा महत्वाचा सोर्स आहे ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन. ब्रिटिश पासून आपण काय घेतलेलं आहे? संसदीय शासन व्यवस्था ही आपण कुठून घेतलेली आहे? ब्रिटिश पासून घेतलेली आहे. त्यानंतर कॅबिनेट व्यवस्था, द्विग्रही संसद. ओके, त्याच्यानंतर
कायदा करण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा आपण ब्रिटिशांकडून घेतलेली आहे. कायद्याचे राज्य आपण असं म्हणतो ते सुद्धा ब्रिटिशांकडून आपण घेतलेलं आहे. सिंगल सिटिझनशिप हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि हे आपण कुठून घेतलेलं आहे तर ब्रिटिशांकडून हा घेतलेला आहे. आणि संसदेचे काही विशेष अधिकार जे आहेत आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन पासून घेतलेले आहेत. त्यानंतरच महत्वाची USA पासून काय घेतलेलं आहे सर, USA पासून सर्वात महत्वाचे आहेत फंडामेंटल राईट्स जे आहेत, ओके, ते आपण USA पासून घेतलेले आहेत. मूलभूत हक्क म्हणतो. उपराष्ट्रपतीचं जे पद असेल ते आपण US पासून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आहे राष्ट्रपतीवरील महाभियोगाची जी पद्धत आहे ती सुद्धा आपण US पासून घेतलेली आहे. त्यानंतर आहे कॅनडापासून महत्वाचं काय घेतलेलं आहे आपण, तर कॅनडापासून आपण घेतलेलं आहे भारतीय राज्यघटना व केंद्र शासन प्रभावी असलेले संघराज्य ही जी पद्धत आहे, ओके, केंद्राचे प्रभावी पण हे आपण कुठून घेतलेलं आहे कॅनडा पासून घेतलेलं आहे. त्यानंतर आहे आयरिश पासून सर्वात महत्वाचं काय घेतलेलं आहे DPSP डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी घेतलेलं आहे. त्यानंतर जपानची जी घटना आहे त्याच्यापासून कायद्याचं राज्य घेतलेलं आहे. अशा बऱ्याच देशांपासून आपण वेगवेगळे वैशिष्ट्य घेतलेले आहेत, ओके. ह्या घटकांवरती प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्ही एकदा या सर्व घटकांचं रिव्हिजन करून एक्झामला जा. नेक्स्ट प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणता भाग भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेत नाही. उद्देश पत्रिका म्हणजे आपण काय म्हणतो, प्रेमबल मध्ये नाही म्हणतोय, ओके. त्याला आपण प्रस्ताविका सुद्धा म्हणतो, उद्देश पत्रिका सुद्धा म्हणतो आणि प्रेमबल सुद्धा म्हणतो, ओके. याच्यामध्ये कुठला भाग नाही तर आहे सर्वात महत्वाचं संघराज्य आहे का 8व्या प्रेमबल मध्ये, वी द पीपल ऑफ इंडिया, यस. धर्मनिरपेक्षता आहे का, यस आहे. समाजवाद आहे का, आहे. लोकशाही आहे. संघराज्य हा उद्देश पत्रिकेमध्ये दिलेला नाही, ओके. आपल्याला काय विचारलेलं आहे, उद्देश पत्रिकेत नाही विचारलेलं आहे, म्हणजे याचा आन्सर काय आहे, ए आहे, संघराज्य, ओके. प्रस्ताविका काय म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे, प्रस्ताविकाच म्हणजे प्रस्तावना आहे, ओके. प्रस्ताविकेत काय सांगितलेलं, आपली जी घटना आहे, ओके, कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचा सारांश किंवा इसेन्स हा सर्व आपल्या प्रेमबल मध्ये देण्यात आलेला आहे. प्रेमबलच काय म्हणतात, आयडेंटिटी कार्ड ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलेलं आहे. हे कोणी म्हटलेलं आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे एक्झाम मध्ये. हे नाना पालखीवाला यांनी प्रेमबलला आयडेंटिटी कार्ड ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलेलं आहे. आणि ही जी प्रेमबल म्हणजे प्रस्ताविका उद्देश पत्रिका तयार केली ती कशाहून तयार केलेली आहे, पंडित नेहरूंच्या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन यावरून ही उद्देश पत्रिका ही तयार करण्यात आलेली आहे, ओके. त्यानंतर प्रेमबल मध्ये कुठले कुठले महत्वाचे शब्द आहेत, प्रेमबल कंटेन्स, लक्ष द्या, सोवर्जिन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक हे शब्द महत्वाचे आहेत. त्याचबरोबर आहे जस्टिस, लिबर्टी, त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आहे इक्वलिटी आणि फ्रॅटर्निटी. हे प्रेमबल मधील महत्वाचे शब्द आहेत, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि परीक्षेला जाताना एकदा परत प्रेमबलचे एकदा रिव्हिजन करून चला. त्यानंतर आहे नेक्स्ट प्रश्न आपला, खालील राज्यांचा निर्मितीनुसार क्रम लावा, ओके. राज्यांचा क्रम लावायचा आपल्याला कसा, निर्मितीनुसार लावायचा आहे, ओके. कुठलं राज्य कुठल्या नंबरला स्थापन झाले किंवा कुठल्या साली स्थापन झालेलं आहे, ओके. आता यांचा विचार करता हे तिन्ही राज्य कधी झालेले आहेत तर 2000 साली स्थापन करण्यात आलेले आहेत. आता यांचा नंबर क्रम कसा आहे ते आपण बघूयात. झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड, ओके. या तिन्ही राज्यांची निर्मिती ही 26, 27 आणि 28, 26, 27 आणि 28 या नंबरच्या राज्यामधून झालेली आहे. त्याच्यामुळे याचा जो क्रम आहे तो छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड असा आहे. 26वा छत्तीसगड, 27वा उत्तराखंड आणि 28वा झारखंड, ओके. महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती कधी झालेली आहे आपल्याला माहिती हवं, 1960 ला झालेली आहे. त्याचबरोबर थोडंसं आपण एक ग्लान्स टाकूयात की कुठल्या राज्यांची निर्मिती कधी झालेली आहे, ओके. हिमाचल प्रदेश सर्वांना माहिती आहे, ओके. चंदीगड आणि हरियाणा या राज्यांची कधी निर्मिती झालेली आहे, हरियाणा, हिमाचल प्रदेश, ओके, आणि चंदीगड. हरियाणा हे 17 स्टेट मधून स्थापन झालेलं आहे आणि हिमाचल प्रदेश हे 18 स्टेट मधून इस्टॅब्लिश झालेलं आहे, ओके. त्याचबरोबर आहे मणिपूर, त्रिपुरा आणि मिझोरम हे 19, 20 आणि 21. मणिपूर, लक्षात ठेवा, मणिपूर, त्रिपुरा आणि मिझोरम कितवा 19 स्टेट, 20 आणि 21 व स्टेट म्हणून याची निर्मिती झालेली आहे. त्याच्यानंतर आहे तेलंगणा, जे सर्वात शेवटचं एक महत्वाचं आहे.
तेलंगणा माहिती आहे सर्वांना, कुठे आहे? आंध्र प्रदेश. ओके, आंध्र प्रदेशचं बायफर्गेशन होऊन तेलंगणा निर्माण झालं. याची 29 स्टेट म्हणून तेलंगणा हा स्टेट झालेला आहे. सध्या भारतात किती स्टेट आहेत? मग सध्या भारतामध्ये 28 स्टेट आहेत आणि युनियन टेरिटरीज किती आहेत? तर 8 आहेत. ओके, हे लक्षात असू द्या. नेक्स्ट प्रश्न बघूयात. सिटिझनशिप वरती प्रश्न आहे. नागरिकत्व कायद्याअंतर्गत खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकते? ओके, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? भूमी अधिग्रहित झाल्यामुळे, वारसा हक्काने, भारतात जन्म झाल्यामुळे, राष्ट्रीयकरणाद्वारे आणि नोंदणीद्वारे. पर्याय उत्तरे दिलेली आहेत 1, 2, 3, 4. याच्यामध्ये आपल्याला करेक्ट ऑप्शन जे आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ओके, भूमी अधिग्रहित झाल्यामुळे सिटिझनशिप मिळू शकते का? तर यस, मिळू शकते. वारसा हक्काने सुद्धा सिटिझनशिप मिळू शकते. म्हणजे तुमचे वडील असतील, त्यांचे दादा असतील, ते इथंच राहत असतील. ओके, तर त्या वारसा हक्काने सुद्धा सिटिझनशिप मिळू शकते. जन्म भारतात झाल्याने सुद्धा सिटिझनशिप मिळू शकते. नोंदणीद्वारे सुद्धा सिटिझनशिप मिळू शकते. मग राष्ट्रीयकरण, नॅशनलायझेशन झाल्यामुळे सिटिझनशिप नाही मिळू शकत, कारण याचा राष्ट्रीयकरणाद्वारे सिटिझनशिप मिळू शकत नाही. ओके, आपल्याला काय विचारलेलं आहे? कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकते? याचा आन्सर काय असेल? ABCD. ओके, इथे आहे का? ABCD आहे. ओके, हां, याचं इथे प्रिंट मिस्टेक झालेली. ABC आणि E हे आन्सर असेल. ओके, याचा आन्सर काय असेल? इथे ए लिहून घ्या. ABC आणि E हे चौथं याचं आन्सर असेल. राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. अनुच्छेद 12 नुसार राज्यामध्ये या डॅशचा समावेश होतो किंवा याचा समावेश होतो. ओके, कलम 12 नुसार राज्य या स्टेटच्या डेफिनेशनमध्ये कशाचा समावेश होतो? भारताचे शासन व संसद, प्रत्येक राज्याचे शासन व विधिमंडळ, सर्व स्थानिक संस्था, नगरपालिका, जिल्हा बोर्ड, भारतीय शासनाच्या नियंत्रणाखालील संस्था. ओके, कशाचा समावेश होतो म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर आपण पाहूयात. भारताचे शासन व संसद याचा समावेश होतो का? आर्टिकल 12 मध्ये, अंडर आर्टिकल 12 द स्टेट डिफाईन ॲज. ओके, हे पाहायचं आपल्याला. यस, ह्याचा समावेश होतो. प्रत्येक राज्याचे शासन व विधिमंडळ यांचा समावेश होतो. सर्व स्थानिक संस्था, नगरपालिका, जिल्हा बोर्ड यांचा सुद्धा समावेश होतो आणि भारतीय शासनाच्या नियंत्रणाखालील संस्था यांचा सुद्धा समावेश होतो. म्हणजे याचा आन्सर काय आहे? वरील सर्व. ओके, आर्टिकल 12 नुसार स्टेटची डेफिनेशन काय आहे? ओके, स्टेट म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे. तर एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह ऑर्गन ऑफ द युनियन गव्हर्नमेंट. ओके, त्याच्यामध्ये पार्लमेंट येतं, लोकसभा येतं, राज्यसभा येतं, याला आपण स्टेट म्हणतो. त्याचप्रमाणे जे स्टेट असेंब्ली आहे, ओके, किंवा स्टेट लेजिस्लेचर आहे, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, हे सुद्धा ह्या स्टेटच्या डेफिनेशनमध्ये येतं. त्याच्यानंतर ऑल लोकल बॉडीज आहेत, त्या कुठल्या आहेत? म्युन्सिपाल्टी असेल, त्याच्यानंतर नगरपंचायत असेल, त्याच्यानंतर पंचायत डिस्ट्रिक्ट बोर्ड्स असतील, इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट असतील. ओके, स्टॅट्युटरी, नॉन स्टॅट्युटरी ऑथॉरिटीज असतील, या सर्व काय येतात? स्टेट ह्याच्या डेफिनेशनमध्ये येतात. ओके, लक्षात आलं हे? यानंतर नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण. भारतीय राज्यघटनेतील डॅश सार्वजनिक स्वरूपात फाशी देण्याविरुद्ध अधिकार प्रदान करते. ओके, कलम कुठलं आहे असं की ते फाशी देण्याच्या अगेन्स्ट, देण्याविरुद्ध विचारलेलं आहे. ओके, अधिकार प्रदान करते. कलम 20, कलम 21, कलम 22, कलम 32. आपल्याला सर्व कलमे माहिती पाहिजे, तेव्हा आपल्याला हा प्रश्न सुटू शकेल. ओके, याच्यामध्ये आहे कलम 20. कलम 20 हे काय सांगतं आहे? प्रोटेक्शन विथ रिस्पेक्ट टू कन्व्हेन्शन फॉर ऑफेन्सेस. ओके, हे काय कलम 20 सांगितले. कलम 21 काय सांगते आहे? राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी म्हणजे काय? फाशी जगण्याचा तुम्हाला आणि स्वातंत्र्याचा अधिकार आहे. ओके, म्हणजे हा फाशी देण्याविरुद्धचा अधिकार कशामध्ये सांगितलेला आपल्याला? कलम 21 मध्ये सांगितलेला आहे. कलम 22 काय सांगतं आहे? प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन इन द सर्टन केसेस. हे कलम 22 सांगतं. आणि कलम 32 जे आहे ते वेगवेगळे रिट्स आहेत, जसे की सर्ट्युररी आहे किंवा वॉरंटो आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण. खालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट अंतर्गत होत नाही? टाडा, नासा, रसुका आणि मिसा.
ओके, टाडा कायदा आहे आपल्याला माहिती आहे, रसुका आहे, मिसा कायदा आहे. हे नासा म्हणजे अमेरिकन स्पेस एजन्सीचं नाव आहे, इथे टाकलेलं आहे. म्हणजे हा डायरेक्ट आपण सांगू शकतो की या ऍक्ट अंतर्गत नासा असं कुठला ऍक्ट नाही. ओके, हे 3 ऍक्ट आहेत पण नासा असं कुठला ऍक्ट नाही, म्हणून ह्याचा आन्सर काय आहे, होत नाही म्हटलेलं आहे, म्हणजे नासामध्ये होत नाही. सिंपल प्रश्न आहे हा. त्यानंतर आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी कायदा, युनिफॉर्म सिव्हिल कोड असं म्हणतो आपण, युनिफॉर्म सिव्हिल कोड अंतर्गत तरतूद कुठल्या कायद्यामध्ये आहे. ओके, इथे आर्टिकल्स आहेत, म्हणजे इथे कलम 44, कलम 45, कलम 48 आणि कलम 47. डायरेक्टली सांगतो या प्रश्नाचं उत्तर, कलम 44 म्हणजे काय, युनिफॉर्म सिव्हिल कोड. ओके, कलम 44 अंतर्गत सांगितलेलं आहे. मग कलम 45 काय सांगता आहे, प्रोव्हिजन ऑफ अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन टू चिल्ड्रन बिलो द एज ऑफ 6 इयर. हे काय सांगितलेलं आहे, कलम 45 सांगितलेलं आहे. मग हे काय आहेत, 44, 45, 48, 47 हे कुठले आहेत, ते डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहेत, म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत. ओके, याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे आणि याच्यावरती प्रश्न आपल्याला DPSP म्हणजे त्याच्यावरती प्रश्न हा विचारलेला आहे. 48 काय सांगितलेलं आहे कलमने, तर ऑर्गनायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंडरी, याच्याबद्दल ॲग्री अँड हजबंडरी विषयी सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर आहे कलम 47 काय म्हणतो, ड्युटी ऑफ द स्टेट टू रेज द लेवल ऑफ न्यूट्रिशन ऑफ द अँड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अँड इम्प्रूव्ह द पब्लिक हेल्थ. ओके, काय करायला सांगतो, न्यूट्रिशन बद्दल सांगतो, कुठला, आर्टिकल 47. ओके, लक्षात आलं, हे आपल्याला डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी माहिती असायला हवेत. त्याच्यानंतर आहे खालीलपैकी कोणता उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट नाही. ओके, शेवटचा प्रश्न आहे आपला, कोणते उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये, डिरेक्टिव्ह, परत हा डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीवरती प्रश्न आलेला आहे. त्याच्यामध्ये आहे गोहत्या थांबवणे, हे उद्दिष्ट आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वामध्ये उद्दिष्ट आहे. कुटीर उद्योगांची स्थापना करणे हे सुद्धा उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि वृद्धिंगत करणे हे सुद्धा DPSPचं उद्दिष्ट आहे. आणि देहांताची शिक्षा रद्द करणे हे काय डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये उद्दिष्ट नाही. देहांताची शिक्षा कोण रद्द करू शकतो, ओके, तर देहांताची प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती ही देहांताची शिक्षा रद्द करू शकतो. कमेंट सेक्शनमध्ये मला एका प्रश्नाचा आन्सर द्या, राज्यपाल हा देहांताची शिक्षा रद्द करू शकतो का नाही. ओके, तुमचा आन्सर हे मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. हे आपण इम्पॉर्टंट काही MCQ पाहिलेले आहेत इंडियन पॉलिटीचे, आणि हे MCQ पाहत असताना इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहिलेले आहेत आणि याचं एक्सप्लेनेशन सुद्धा बघितलेलं आहे आपण. आणि अशाच पद्धतीने आपण आणखीन जो सेकंड भाग आहे त्याच्यामध्ये नवीन पुढचे चॅप्टर आपण कव्हर करणार आहोत. टिल देन कीप लर्निंग, स्टे फोकस, स्टे कनेक्टेड विथ वी अकॅडमी. थँक्यू.